नमस्कार, मी मनोहर ढाकणे आणि आपण पाहत आहात यूट्यूबचे हवाडा हे चॅनल. ते गेली बरेच दिवस झाले महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जातो आहे, मराठा आरक्षण. आणि या मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण धरले आणि संबंध महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले आणि या दौऱ्यामध्ये त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद संबंध महाराष्ट्रभर भेटला. त्यांचे अगदी रात्री 3 वाजता 4 वाजता लोकांनी जंगी स्वागत केले. चर्चा आहे की नक्कीच या मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे तर या ठिकाणी काहीतरी यश मिळेल अशी आपल्याला निश्चित खात्री आहे. तर या ठिकाणी या करण्यासाठी सामाजिक व राजकीय विचारवंत प्राध्यापक परमेश्वरजी वाकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. मनोज जरांगे पाटील ओबीसी आरक्षण कोट्यातून आरक्षण मागत आहेत आणि त्यांची ही मागणी आहे, ही मागणी येत्या 24 तारखेपर्यंत पूर्ण होईल असं तुम्हाला वाटते का? आणि मराठा समाज येत्या 24 तारखेला ओबीसीमध्ये असेल का? शासनाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. कारण आपण पाहतोय की ज्या वेळेला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं आणि हे उपोषण लाठीचार्ज झाल्यानंतरही ते 17 दिवस लगट अगदी चालू होतं आणि त्यांची मागणी होती की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्याचा समावेश करावा. ही मागणी जी आहे ही मागणी जोर लावून मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते आणि ते उपोषण मागे घ्यायला तयार नव्हते. अगदी शासनाचे अनेक मंत्री त्या ठिकाणी आलेले होते तेव्हाही. आणि पुढे आपण पाहतोय की जेव्हा विरोधी पक्षासहित शासन एक सभा आयोजित करतं आणि त्या सभेच्या माध्यमातून एक निर्णय ते घेतात की आपण यासाठी म्हणजे 1 महिन्याचा कालावधी मनोज जरांगे पाटलांकडून घेऊया आणि मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं आणि कायदेशीर असं ते असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून म्हणजे घटनात्मक ते असलं पाहिजे, टिकलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे. असा विचार घेऊन मुख्यमंत्री स्वतः आपण पाहतोय की अंतरवाली सर्राटी येथे आले, ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. तिथे येऊन तो निर्णय त्यांनी जेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या समोर मांडला त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी हा सगळा इतिवृत्तांत जो आहे तो आपल्या मराठा बांधवांच्या समोर मांडला आणि मराठा बांधवांना ही सगळी हकीकत सांगून आपण नेमकं काय करायला पाहिजे यावर त्यांच्याशी संवाद साधून सर्वांनी जेव्हा मराठा समाजातल्या आंदोलकांनी आणि सर्वांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेला 1 महिन्याऐवजी आपण पाहतोय की 40 दिवसाचा अवधी शासनाला दिला आणि या 40 दिवसाच्या आत मात्र तुम्ही मराठा समाजाला कोणी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करावा अशा पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय की शासनानं ह्या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी समिती गठीत करून यावर कार्य करायला सुरुवात केली. आपण पाहतोय की शासन तशा पद्धतीनं अनेक घडामोडी करत असतानाही दिसतंय. आणि हे चालू असतानासुद्धा मनोज जरांगे पाटलांनी मात्र तिथंच थांबलेले नाही. या 17 दिवसाचा जो इतिवृत्तांत आहे तो आपण पाहतोय की महाराष्ट्रभर त्यांनी दौरे संवादयात्रा काढून अगदी मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, विदर्भ या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या. या सभांना प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळत होता आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजाला या 17 दिवसातली हकीकत सांगितली, कशा पद्धतीने निर्णय घेतले, कशा पद्धतीनं ते सर्वांसमोर घेतले हे सगळं सांगितलं आहे. आणि यातून आपण पाहतोय की सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजच नाही तर इतर समाजालासुद्धा शासनाने मनोज जरांगे पाटलासोबत कुठले संवाद साधला किंवा कुठले निर्णय घेतले किंवा कशा पद्धतीचे आश्वासनं दिली हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. आणि म्हणून शासनाला हे आता जे आहे हे आता म्हणजे चुकवता येणार नाही किंवा याला कुठेही आता डावलता येणार नाही. आपण पाहतोय की हे सभा घेत असतानासुद्धा मनोज जरांगे पाटलांनी एक माहोल तयार केला आणि आपण पाहतोय 14 तारखेला अंतरवाली सर्राटी येथे पूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाचे अगदी कोट्यावधी लोक त्या ठिकाणी जमा झाले. आणि या सभेतसुद्धा आपण पाहतोय की मराठा समाजाचे ज्या काही महिला असतील, तरुण, अगदी वृद्ध आणि मुलंसुद्धा व्यक्त होत होती आणि आपल्या समस्या, आपल्या यातना ज्या आहेत या माध्यमांच्या समोर ते मांडत होती. एकंदरीत पूर्ण चित्र जे आहे मराठा समाजाचं हे या सभांच्या माध्यमातून आणि ही जी अंतरवालीतली सभा होती त्या सभेच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण अगदी महाराष्ट्रालाच नाही तर देश पातळीवर सुद्धा
आपण पाहतोय की याचं सगळं चित्र जे आहे मनोज जरांगे पाटलांनी अगदी हुबेहूब शासनाच्या समोर उभा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, समाजाच्या समोर उभा केलेलं पाहायला मिळतं. आणि एकंदरीत यातून एक आश्वासक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे निर्माण झालेली पाहायला मिळते की मराठा समाजाची परिस्थिती आज हलाखीची आहे आणि या समाजाला कुठं ना कुठंतरी आरक्षणामध्ये समावेश करून घ्यावा ही भावना इतर समाजाची सुद्धा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी ओबीसीचे काही नेते या संदर्भामध्ये ओबीसीमध्ये त्यांना इन्क्लूड करण्यासंदर्भात सुद्धा त्यांचं सहकार्य या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं, दिसतं. आणि ओबीसी समाजसुद्धा मराठा समाजाच्या सोबत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळं चित्र जे आहे यावरून आपल्याला असं वाटतं की 24 तारखेला नक्कीच म्हणजे महाराष्ट्र शासन जे आहे यावर निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तो सकारात्मक असेल आणि समाजाला साहजिकच आहे की म्हणजे आरक्षणसुद्धा मिळेल. जरांगे पाटील यांनी शासनाला येत्या 24 तारखेपर्यंत निर्णय घेण्यासाठी टाईम दिलेला आहे आणि या वेळेपर्यंत जर शासनाने सकारात्मक निर्णय नाही घेतला तर त्यानंतर ते 2 दिवस अगोदर समाजातील लोकांना एकत्रित करून एक मीटिंग घेणार आहेत आणि या मीटिंगमध्ये ते कुठला निर्णय घेऊ शकतील, कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा होऊ शकेल असं तुम्हाला वाटते? सांग की जर 24 तारखेला जर आपलं म्हणजे महाराष्ट्र शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा सकारात्मकरित्या म्हणजे रिझल्ट दिला नाही तर पुढची भूमिका काय असेल? कारण का हा प्रश्न जो आहे तो मराठा समाजाच्या समोर आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर समाजाच्या समोरसुद्धा असणार आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की याची पार्श्वभूमी जी आहे सांगत असताना मनोज जरांगे पाटील त्याच दिवशी सांगतायत की जर असं होत असेल किंवा असं जर होणार असेल तर आम्ही त्याचीसुद्धा विचार करून ठेवलेला आहे. त्यांनी ते असं म्हणतायत की 24 तारखेच्या पूर्वी 2 दिवस आधी आम्ही मराठा समाजातील जे काही आंदोलक आहेत त्यांना एकत्र करून त्यांची मीटिंग घेतली जाईल आणि या मीटिंगमध्ये 24 तारखेनंतर जर सरकारनं 24 तारखेला मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा तशा पद्धतीचा सकारात्मक निर्णय नाही दिला तर तिथून पुढं काय करायचं हे ठरवलं जाईल, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही जसं विचारलात की याच्यामध्ये कुठले निर्णय घेतले जातील म्हणजे काय ठरवितील जरांगे पाटील किंवा समाज, तर यामध्ये त्या दिवशीच निर्देश म्हणजे जरांगे पाटलांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरांगे पाटील असं म्हणालेत पहा त्या दिवशी जर मराठा समाजाला 24 तारखेला आरक्षण नाही मिळालं तर तिथून पुढची भूमिका काय असेल जरांगे पाटलांची, तर ती असेल की कठोर असं उपोषण ज्यामध्ये त्यांनी असं जाहीर सांगितलेलं आहे एक तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्या आरक्षणाच्या मिळालेल्या विजयाची सभा असेल किंवा मिरवणूक असेल किंवा दुसरी म्हणजे यात्राच असेल, अशा पद्धतीचं विधान मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या मार्गाने जाणार आहे हे या ठिकाणी दिसतंय. आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर ते समाजाला हेही निर्देश करतील की शांततेत आपल्याला हे उपोषण पार पाडायचं, जसं आपण पहिल्यापासून उपोषण करत आलेलो आहोत. इथून पुढं सुद्धा आपल्याला शांततेतच सरकारला मागण्या मागायच्या आहेत आणि ह्या मागण्या जोपर्यंत आपल्याला मिळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कठोररित्या उपोषणाच्या आणि शांततेच्या मार्गानेच शासनाला या मागण्या मान्य करावयाला लावायच्या आहेत. हाच निर्णय ते घेतील असं मला वाटतं. शासनाने जर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर वैफल्यग्रस्त झालेला समाज हा जरांगे पाटील यांच्या दिशानिर्देशानुसार चालेल की समाजात काही वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील असं तुम्हाला वाटते? अगदी बरोबर प्रश्न विचारलात. कारण का आपण पाहतोय की एखादा म्हणजे नेता जरी समजा एखादी परिस्थिती बिघडली किंवा त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय जर येत नसेल तर समाज म्हणजे विस्कळीत होण्याची शक्यता असते. परंतु मराठा समाजानं जे आहे यापूर्वी ही आंदोलने केलेली आहेत, ती सुद्धा शांततेत पार पाडलेली आहेत. आताही आपण पाहतो शांततेत. आणि मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारधारेनं कशा पद्धतीनं शांततेत म्हणजे आंदोलनं पार पाडायची हे शिकवलेलं आहे. त्यामुळं असं विघातक असं कार्य या ठिकाणी होणार नाही. तर तो अतिशय शांततेच्या आणि सकारात्मक मार्गानेच तो आपला प्रतिकार तो करेल असं मला असं वाटतं. कसा प्रतिकार करेल तर त्याच्यातले दोन एक वेगवेगळे मार्ग असू शकतात. एक म्हणजे मतदानाचा मार्ग जो आहे, आता आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, आपण पाहतो विधानसभेच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत आहेत. याच्या माध्यमातून तो जो आहे एक म्हणजे मतदानावर तो जो आहे बहिष्कार टाकेल. आता हा मार्ग जो आहे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा, ह्याच्यामध्ये सुद्धा 2 विचारधारा असतील. एक म्हणजे मतदानच करायचं नाही आणि दुसरा असा विचारधारेचा असेल की मतदान करायचं परंतु कशावर करायचं, नोटावर करायचं. हा विचार त्यांचा असू शकतो. आणि हे 2 मार्ग मात्र मला असं वाटतं की मराठा समाज नक्कीच अवलंब करेल याचा. कारण का हेच डोक्यात सदैव मराठा समाजाच्या चाललेले, कारण का त्याच्या लक्षात आलेलं आहे
की जे मराठा नेते आहेत त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या म्हणजे सोयीसुविधा किंवा कुठल्याही प्रकारचे हितसंबंध जे आहेत समाजाचे हे जोपासण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण कशा होतील यासाठी आजपर्यंत प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळं तो आता कुठल्या तरी नेत्याच्या किंवा कुणाच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या एका आमिषामध्ये तो अडकून न पडता तो पूर्णपणे प्रतिकार करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे तो फिरणार नाही, तो कुठल्याही नेत्याचा जय जयकार करणार नाही किंवा कुठल्याही नेत्याचा प्रचार करत असताना तो दिसणार नाही. तो आपापल्या कामामध्ये लागलेला दिसेल. ह्या गोष्टी मात्र आपल्याला इथून पुढे दिसतील. आणि तो सदैव ज्या पद्धतीनं काही म्हणजे आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने निर्देश दिले जातील उपोषणाचे, तशा पद्धतीचे उपोषणसुद्धा आपण पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती चालूच राहतील. आणि समाज शांततेच्या मार्गाने म्हणजे मागण्याचा प्रयत्न तो सदैव करत राहील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते. कारण आपण पाहतोय की गावगावचे लोक जे आहेत ते आताच म्हणायला लागलेत की आम्ही गावामध्ये राजकारणाला येऊ देणार नाहीत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आम्ही मतदान करणार नाहीत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही. आम्ही कुणाचा प्रचार करणार नाहीत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही. अशा पद्धतीची बोलणे जे आहेत वेगवेगळ्या गावातून आणि वेगवेगळ्या म्हणजे मराठा आंदोलकातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि अगदी आया बहिणी ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा कुठंतरी या नेत्यांचा तिरस्कार करत असताना आपण दिसतोय. तेव्हा मला असं वाटतं शेवटी मला एकच सांगायचं आहे की ही सगळी पार्श्वभूमी जेव्हा सरकार लक्षात घेईल त्यावेळेला नक्कीच 24 तारखेला सकारात्मक निर्णय दिलेला असेल असं मला वाटतं. आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झालेल्या असतील अशी अपेक्षा धरतो. परंतु जर या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मात्र ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.